सर्व कार्यशु सर्वदा. कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं हार्दिक स्वागत. खुशी 11 विरुद्ध मंगलमूर्ती सफाळे या दोन्ही संघातील पहिले मंगलमूर्ती विराथन सफाळ्यावरून बिलॉंग करणारा हा संघ विरुद्ध ओमकार 11. मंगलमूर्ती विराथन संघाचे रितेश आणि प्रणयची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आहे. दोन्ही बॅटरीचा विचार केला तर सफायला जेव्हा सामने झाले तेव्हा दोन्ही बॅटरी मंगलमूर्ती विराथन या संघासाठी खूप चांगली खेळ केले, तसेच कुठेतरी करण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी मारवरती ब्रिजेश ओमकार 11. मॅच स्टार्ट झाले. विपुल आहेत आमच्या जोडीला आणि या दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला आहे, त्याच्यामुळे आव्हान मोठं आहे ओमकार समोर. आणि विपुल जर इथून एक विकेट लवकर मिळाला तर कदाचित ओमकार मॅचमध्ये येईल, वरना ज्या पद्धतीने बॅटिंग गेल्या सामन्यामध्ये केले तर आताही प्रयत्न तोच राहील. नक्की दोन्ही बॅटर मोठे बॅटर आहेत. मंगलमूर्ती विराथन संघाचा विचार केला तर एक पॅक टीम कुठेतरी पाहू शकतो. पहिला दुसरा दोन चेंडू आणि 3 धावा धावफलकावरतील एक चांगले 2 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. गोलंदाजी मारवरती विचार केला तर ब्रिजेश. स्ट्राईक हँडवर विचार केला तर प्रणय. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी याच ग्राउंडवरती प्रभावित केलं होतं आपल्या फलंदाजीने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये चेंडू धावचीची संधी, एकेरी धाव्याने संतुष्ट व्हायला लागले. 1 ने धावफलक पुढे सरकताना 3 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला गेला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षण पुढे होतोय. एक धाव पूर्ण होताना धाव दुसऱ्या धावेची पुन्हा धावची यशनोचा कॉल फसला वरच्या हँडवरती थ्रो. पंचांचा निर्णय थर्ड अंपायरकडे. बघा कुठेतरी मिस कॉलिंग होती. मिस कॉलिंग जज कुठेतरी परफेक्ट नाही झाला आणि वरच्या हँडवरती धावचीची संधी खालच्या हँडवरती सुद्धा होती, पण वरच्या हँडवरती कुठेतरी आता पंचांचा निर्णय थर्ड अंपायरकडे आहे. यस गडी बाद. पहिला आदरा मंगलमूर्ती विराथन या संघाला. वेट करायचंय बॅट्समॅन वेट करायचंय.
येस गडी बाद. मंगलमूर्ती विराथन या संघाला पहिला हादरा प्रणय तंबूच्या दिशेने जाताना दिसत आहेत आपल्याला. नवीन बॅटर दीपेश मैदानाच्या दिशेने येताना पहिल्या षटकाचा विचार केला तर खूपच आतापर्यंत 4 चेंडू आदळले आणि 5 धावांनी पहिला हादरा मंगलमूर्ती सफाळ या संघाला. जर आपण खेळ बघितला कारण या दोन खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला होता. आता आलेला रनआउट फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी एक बोनस असणार आहे कारण मिसअंडरस्टँडिंग झाली दोन खेळाडूंमध्ये. कॉलिंगमध्ये थोडीशी चुकी होती, त्याचा फायदा झाला आहे आणि जे दोन आक्रमक फलंदाज आहेत त्याची जोडी तर तुटले आणि एक विकेट बाद झाल्यामुळे कदाचित ओमकारसाठी मॅचमध्ये पकड घट्ट बसवण्याची संधी असेल. नक्की सर, हा विकेट कुठेतरी मोठा होता तर कुठेतरी कमबॅक करावा लागेल मंगळवारी. आता षटकाचा विचार केला तर 4 चेंडू आणि 5च धावा दिल्यात. खूप आतापर्यंत सुंदर षटक आदळले. लेफ्ट हँडर बॅट्समॅन क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल करण्यात येतोय. बघा क्षेत्ररक्षणामध्ये अजून सुद्धा बदल करण्यात की दीपेशचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आलेले आहेत आणि आता कुठेतरी पहिला हादरा लवकर लागला त्याच्यावर सुद्धा प्रेशर असणार आहे. त्या क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तोच दरार आहे त्याच्या बॅटिंगचा आणि वारंवार बदल करण्यात येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वन बाउन्स चेंडी कॅरी होते आणि तिथपर पुन्हा एकदा यस नोचा कॉल. यस, 2 धावा कम्प्लिटली. 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना 5 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ धावफलकारी धावा 7 आणि 1 गडी बाद मंगळमूर्ती विराथन या संघाच्या. पुन्हा एकदा फाईनलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन थांबलं ते डबल 1 11 आणि 1 गडी बाद मंगळमूर्ती विराथन. देऊया डीजेला एक संधी. वरचा चेंडू होता, थोडासा फुलरल्या डिलिव्हरी, पायावरचा चेंडू, पुढचा पाय बरोबर बॉलच्या रेषेमध्ये, त्यानंतर फ्लिक केला आणि हा चौकार पाहिजे होता. खुशी 11 मंगलमूर्ती सफाळच्या टीमला जो कदाचित करंट रेंडेड कदाचित 10च्या खाली असता त्याच्यामुळे हा चौकार पाहिजे होता जो दीपेशच्या बॅटमधून आला. आता प्रणय आहे जो आता स्ट्रायकर एंडला येतोय. ओमकारकडनं गोलंदाजी हाताळताना आता बघूया दुसरं षटक कोण हाताळतंय त्याच्यावरती आहे. कारण ओमकार 11नं एक पहिला मॅच खेळला होता बरोबर, व्हेरी फर्स्ट मॅच पहिला सकाळच्या सत्रातला. त्यानंतर आता नाईट डे नाईटची स्पर्धा आहे. फ्लड लाईनमध्ये खेळणं आणि सनलाईनमध्ये खेळणं थोडासा फरक आहे. त्याच्यामुळे उरच्या 2 ओव्हरमध्ये किती धावा करायला हव्या आणि किती रोखायला हव्या त्यावरती चर्चा होईल. नक्की कॅल्क्युलेट केलं जाईल की पहिल्या षटकाचा विचार केला तर खूप सुंदर आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, पण त्या शेवटच्या चौकाने कुठेतरी आता कॉन्फिडन्स सुद्धा शिफ्ट होईल मंगळमूर्ती विराथन या संघाकडे. नवीन बॉलर पंकज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली होते आणि झेल टिपला जातोय. दुसरा गडी बाद मंगळमूर्ती विराथन या संघाचा. कमान डीजे. आपण बघूया हा चेंडू होता
पंकज 6 कोटी रुपयाचा चेंडू पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. तितकी ताकद कदाचित नाही झोकू शकले कारण बॉडी थोडीशी मागे गेली. ज्यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला बॉडी पोझिशन थोडीशी मागे गेली, थोडी वाकली, त्याच्यामुळे जो बघा थोडी वाकली मागे गेली, त्याच्यामुळे जितकं ताकद झोकायची होती त्या फटक्यामध्ये तितकी ताकद नाही झोकू शकली आणि बरोबर स्क्वेअर लेग रिझनमध्ये हा आरामात झेल टिपला गेला. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख विपुल केला की आता सनलाईटमधनं फ्लड लाईटमध्ये आल्यात. जसं आपण हायवेवरती गाडी चालवतो ना, दिवसा गाडी चालवणार ना, रात्री समोरच्याचा फ्लॅश पण बघायला लागतो, तसा हा खेळ आहे. त्याच्यामुळे आता सनलाईटमधनं फ्लड लाईटमध्ये आल्यात. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय मनीष. नक्की सर. दिवसा खेळणं रात्री खेळणं या दोन्ही गोष्टीमध्ये खूप फरक आहे. वातावरणामध्ये सुद्धा चेंज होत राहतात. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट, निर्धाव चेंडूची सांगता. ओमकार 11 संघाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी या संघाकडून दिसते आणि मंगलमूर्ती विराथन पुन्हा एकदा कुठेतरी पाठी जाताना दिसतोय. 2 चेंडू आणि 11 धावा. आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेल्यावरती क्षेत्ररक्षक जाईपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू येतोय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहू शकता आणि 2 धावा. एक फॉलिंग स्लिप केला होता बायकोचा खेळाडू आहे मनीष आणि क्षेत्र निवडलं होतं त्याने फाईन लेग आणि बरोबर लॉंग लेगच्या मधलं क्षेत्र निवडलं होतं. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13. 9 चेंडूचा खेळ झाला, 9 मध्ये 13 आल्यात आणि 9 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. पुढे 9 चेंडू मध्ये किती धावा मारू शकतो मंगलमूर्ती विराथन कॅल्क्युलेट केलं जाईल. 9 चेंडू आणि 13 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी घेर टाकावा लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा अटेम्प्ट आणि चेंडू जातो इन टू द गॅप. आउटफील्ड फास्ट आहे या नारंगीच्या मैदानाच्या आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या नाही अडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जाता अडला आणि 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. तिन्ही गोष्टी पाहिल्या. एक तर चेंडूही चांगला होता, फटकाही खेळाय तोही चांगला आहे आणि त्यानंतर रितेशनं केलेली फिल्डिंग बघा सुंदर. हे इंटरनॅशनल मध्ये आपण असं दृश्य पाहतोय. पण डिफेन्सची कमाल आहे कारण त्याला फॉलो करणं, पाठलाग करणं, व्यवस्थित चित्रित करणं या गोष्टी डिबीएनने देखील व्यवस्थित दाखवलेल्या आहेत. हे 3 रनने स्कोर जाऊन पोहोचलाय 16-16. नक्की डिबीएन लावायचे सुद्धा कॅमेरामॅनचे सुद्धा खूप करेक्ट ॲज इट इज कॅप्चर केली ही गोष्ट. 4 चेंडू आणि धावफलकारी धावा 16. बघा दीपेशचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये 2 घणाघाती षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकापर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावफलक पुढे सरकताना 5 चेंडू आणि 18 धावा. चला दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा दीपेश टायगँड वरती. पुन्हा एकदा ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन थांबलं 20-20. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 20-20. 20 धावा धावफलकावरती शेवटचे षटक आहे. आणि आता बघूया खुशी 11 मंगलमूर्ती सफाळ्याचा संघ आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी. स्ट्रायकरला मनीष 5 वरती खेळतात तर दीपेश जे 10 वरती बॅटिंग करतात. चला शेवटच्या षटक आपल्या संघासाठी ओमसा 11 या संघासाठी बारक्या घेऊन आल्या आहेत. सुंदर बॅटची कडा, बॅटरीज कडा आणि चेंडू सर यष्टी रक्षाच्या हातात. तिसरा आदरा मंगलमूर्ती विराथन या संघाला. कमान डीजे. थोडंसं लांबून खेळलं म्हणजे चेंडूच्या रेषेमध्ये नाही आला, चेंडू आतही आला
आत आला, बॅटची आतली कडा लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षक अर्थात विकेट किपरनं हा झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजालाही यश लाभलंय. आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा 3 गडी बाद 20. सर विचार केल्यानंतर जेव्हा इकडे कॉम्बॉक्समध्ये जेव्हा आलं तेव्हा मंगलमूर्ती विराधन या संघाची चर्चा चालू होती की खूपच चांगली फलंदाजी दाखवली होती, पण तेव्हा खेळले होते तेव्हा वातावरण वेगळं होतं आणि या रात्रीच्या सत्रात खेळलं कुठेतरी वातावरण चेंज कठीण आहे असं दाखते. सरांनी उल्लेख केला होती फ्रंट लाईन क्रिकेट आणि कुठेतरी आता खेळणं खूप कठीण आहे आता दाखवून दिलं, कारण की रात्री कुठेतरी मंगलमूर्ती विराधन हा संघ आता दडपणीत दिसतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसल्याने निर्धाव चेंडूची सांगता आणि धावफलक 20 वरती थांबलाय. एखादा संघ जेव्हा पहिल्या मॅचमध्ये 70च्या पार धावसंख्या करतो आणि पुढच्या मॅचमध्ये तुम्ही 20च्या जवळपास होता, याचा अर्थ चांगली गोलंदाजी तुम्ही केलेली आहे, पण बदललंय, वातावरण बदललंय, त्याच्यामुळे या धावाही निर्णायक ठरू शकतील. नक्की, कारण की मंगलमूर्ती विराधनचा विचार केला तर चांगले गोलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहे आणि ओम साई इलेव्हन खूप चांगली गोलंदाजी. फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक एकेपर्यंत 1 धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दीपेश स्ट्राईकवर येताना दीपेश जगदीश ही जोडी मैदानावरती 3 चेंडू आहेत. शेवटचे 3 चेंडू जर गोलंदाजाचा विचार केला झाला या षटकामध्ये बारके 3 चेंडू हाताळ्यात, 1 विकेट आणि फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केले आहेत. ही धावसंख्या 30च्या जवळ जाते. पुन्हा एकदा त्या 23, 24, 25च्या आत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर 21-21. चला येणारे 3 चेंडू दीपेशच्या खांद्यावरती कुठेतरी जबाबदारी असेल मोठे फटके खेळण्याचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट, दुसरे धाव कंप्लीट, 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना 23 धावा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणून म्हटलं ना ती धावसंख्या किती उभा कारण आता जर आपण बघितलं तर अगोदर 2 सामन्याच्या वेळेला जे हवा होती ती हवा थोडी मंदावली, थोडासा वाऱ्याचा वेग कमी झाला, या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट होणार. वातावरणही बदल आहे, त्याच्यामुळे धावा करताना थोडंसं झगडावं लागतं. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा मागण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक पुन्हा एकदा यशनाचा कॉल आणि धावचीच्या रूपात गडी बाद. कमॉन डीजे. चेंडू आहे, शेवटचा चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. त्याच्यामुळे तिथे का नक्कीच पंच तिथे आहेत, काही गोष्टी येतील समोर. शेवटचा चेंडू आहे. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट आला, त्यानंतर डॉट बॉल, 1 रन, 2 रन आणि आताचा बॉल.
पहिल्या चेंडूवरती विकेट. डॉट 1 2 आणि आताचा हा बॉल. सर शेवटचा बॉल. स्कोर 23. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ दीपेश स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. एक सिंगल डबल चौकार 3 या षटकार. अरे शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. पाच चेंडूचा खेळ झाला. ओंकार 11. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. पहिल्या इनिंगला धावफलक 2-3 23 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय इंटू द गॅप आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण करण्यात धावफलक जाऊन थांबलं. 2-5-25. 26 धावेचं आव्हान असणारे ओमकार 11 या संघासाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये बाईक एक आलाय. त्यांना विनंती आहे प्लीज आपण थोडं बाईक आपल्या बाहेर ठेवायची आहे. बरोबर समोरच्या जयंतला पाहिलं तर बाईक आहे तर बाईक थोडीशी आपण बाहेर काढा. 25 धावा झाल्या. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक इनिंग आपण पाहिली. दिवेची 14 धावांची खेळी. मनीषची 5 धावांची खेळी. 25 धावा एक्स्ट्रा 1. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. ब्रिजेसचं पहिलं 10 धावांचं षटक. पंकजचं 9 आणि शेवटी बारके यांनी 5 धावांचं षटक हाताळले. दोन संघ चला टॉस साठी या. जय बजरंग रायगड आणि थोडासा बदल आहे. जय बजरंग आणि तामाणी टीम चला आपण टॉस साठी या. मैदानामध्ये सध्या आपण बघतोय तर्पण पाटील ड्रोनच्या साहाय्याने काही दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न करतात. समोरच्या कक्षामध्ये देखील त्यांचा साथ आम्हाला लाभते आणि त्याच जोडीला एका फोटोग्राफर आहेत. एका प्रोफेशनल त्यांचंही आहे. त्याच्यामुळे तिथेही काही दृश्य ते चित्रित करण्याचा प्रयत्न करतात. विपुल पाटील आहेत आमच्या
जोडीनं मागच्या 2 मॅचमध्ये भरपूर धावा झाल्यात, या मॅचमध्ये धावा नाही झाल्यात. पण आता जसा मी उल्लेख करतोय, नारिंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान आणि असं वातावरणामध्ये 26 धावा देखील चॅलेंजेबल ठरू शकतील. खास करून जो खुशी 11 मंगलमूर्ती सफाळ्याचा संघ आहे, एक बॅलन्स संघ आहे, चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे पण आहे. त्याच्यामुळे 26 धावांचं आव्हान इतकं सोपं नसणार आहे. ओमकार 11 कसा पाठला करतोय ते पाहूया. नक्की सर, विचार केला तर खुशी 11 मंगलमूर्ती विराधन संघाचा लास्ट इयर इकडे त्यांची मी मॅच पाहिली होती. 18 चेंडूमध्ये कुठेतरी 8 गडी बाद केला होता या संघाने. आता दडपण सुद्धा आहे, कारण की 26 धावा डिफेन्स करायच्या 18 चेंडूमध्ये. चला, ओमकार 11 रितेश आणि पंकजची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला. एकेरी धावेने श्री गणेश झाला ओमकार 11 या संघाचा. आव्हानाचा विचार करते, एक 26 धावेचं आव्हान आहे. 26 धावा करायच्या, पण प्रतिस्पर्धी संघ देखील तिकडे तितकाच तगडा आहे. हार्दिक जो पहिल्या षटकात हाताळतोय, पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. रितेश आणि पंकज ही जोडी मैदानावरती सज्ज झालेत. या 26 धावांचा पाठलाग कसा होतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. हा कोटप्याचा चेंडू दिशा दिल्या, हो 1 हँडेड. जसं म्हणता ये मेरे बाई हात का, बाई नाही दाई हात का केले. उजव्या हाताने एक चांगला झेल टिपलाय. विकेट पाहिजे होता, तो विकेटही आलाय. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. पाऊस उचले घेणारा दिशा द्यायची होती. अपरकट आणि वेळेवरती उंच उडी. म्हणून शाळेमध्ये काही लांब उडी उंच उडी त्याच करता शिकवतात. ही उंच उडी कामाला आले आणि नयनना चांगला झेल टिपलाय. पहिला विकेट पाहिजे होता, तो मंगलमूर्तीसाठी खुशी 11 साठी खुशी घेऊन आलाय. पहिला गडी बाद. नक्की सर, विराधांचा विचार केला तर सफाळ्याला ग्राउंड सुद्धा विराधांच्या शाळेच्या बाहेरच आहे. तिकडे सर्व खेळ खेळले जातात, लांब उडी असो उंच उडी असो. 2 चेंडू आणि 1 धावा आणि पहिला आदरा ओमकार 11 या संघाला लागला. सुरेख निर्धाव चेंडूची सांगदा. एक चांगली गोलंदाजी बघा. 26 धावेचा पाठला करायचा आहे, इतकंसं सोपं असणार नाही, कारण की नाईट क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खास करून जर पाहिलं तर या सफाळ्याच्या संघ 26 करणं म्हणजे 36 करण्यासारखे आहे, कारण तितकं बॉलिंग स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. पुढे एकदा हार्दिक सज्ज होईल. स्ट्रायकरला फलंदाज राहुल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या मधोमध येत नाहीये. कव्हर पॉइंट रिजन मध्ये फील्ड केलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसा आपला प्रतिस्पर्धी आहे ना, तसं आपल्याला राहायचं आहे. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी तगडा आहे, तर ओमकार 11 साठी परफॉर्मन्स तितकाच तगडा पाहिजे. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर 2, 1 गडी बाद, 2 धावा. नक्की मॅच फक्त 26 धावेची आव्हानाची असणार, तरी ही मॅच खूप टफ होणार आहे, कारण की दोन्ही प्रतिस्पर्धी दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. मंगलमूर्ती विराधन संघाचा विचार करता एक चांगली गोलंदाजी म्हणून या सफाळ्याला संघाला ओळखलं जातं. सुरेख पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आणि फक्त 2 धावा दिल्यात. नाही, याच करता मी म्हटलं ना, त्या 26 आहे ते 36, आणि अशी गोलंदाजी गेली तर 46 पण वाटू शकतील. इतका मारा, तिखट मारा इथून हार्दिकचा होतोय, आणि त्याला उत्तर देताना रितेश कमी पडलाय.
नक्की नक्की कुठेतरी शेवटचा चेंडू मार्ग असता पहिल्या षटकातील. बॅटची किनारा येस येस आणि झेल येस नो टिपला नाही टिपला नाही. मैदानाच्या आतमध्ये एक वेगळंच चित्र कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून बघायला झेल टिपला नाही. आपण रिप्ले पाहू शकतात. बॅट का किनारा होता. फर्स्ट चान्स सेकंड चान्स आणि थर्ड चान्सला सुद्धा झेल टिपला नाही. आणि हा कुठेतरी कॅल्क्युलेट केला जाईल कारण की कॅचेस विन मॅचेस आपण ऐकलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन थांबलं 3 वरती. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. तीन इन मीन 3 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. टार्गेट आहे जे 26चं टार्गेट होतं. आता दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मृदुल रेडी होतोय. आता रितेश राहुल 2 आर आहेत पण आता काय माहिती त्यांना आर या पारची लढाई आहे. त्याच्यामुळे 2 आरला थोडं आर पार 1-2 तरी फटके खेळावे लागतील तरच हे आव्हान आपलं कायम राहील. ओमकार 11चं 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 मध्ये 23 अजून करायचे आहेत. गोलंदाजी मारो विचार करतो मृदुल. दुसरं षटक घेऊन आल्यात आणि पहिल्या षटकाचा विचार करतो. खूप सुंदर षटक आलेलं. फक्त 3 धावा दिल्यात. पुन्हा एकदा यस पंचांकडे दाद मागितली आणि गडी बाद. रितेश आपल्याला तंबूच्या दिशेने जाताना दिसत आहेत. ओमकार 11 या संघाला दुसरा हादरा. एक सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू उल्लेख केला होता मंगलमूर्ती विराथन या संघाचा की गोलंदाजीसाठी हा संघ जाणला जातो आणि कुठे तसंच मैदानाच्या आतमध्ये चित्र दाखवून देताना 1 चेंडू 3 धावा आणि 2 गडी बाद. नवीन बॅटर ऋतिक. पुन्हा एकदा बॅट का किनारा. विकेट किपर का सहारा निलते हुए नाही आणि 1 धाव कंप्लीट होताना 1ने धाव फलक पुढे सरकताना 2 चेंडू. याच करता मी म्हटलं होतं की जी गोलंदाजी स्ट्रेंथ आहे आणि बदललेलं ते वातावरण आहे अंडर फ्लड लाईट्स याचा विचार करता मोठे फटके किती येतील न येतील. काल एक गोष्ट नव्हती ती डी फॅक्टर कदाचित आज त्याचा परिणाम जाणवेलही. ते पाहू पण मृदुल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळायचा परत पाठला केला जाईल. 2 क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. चांगले झाले क्षेत्ररक्षण चांगले झाले. 2 धावा नाही रोखू शकत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. 1.3 षटकांचा खेळ. 9 चेंडूचा खेळ. 9 मध्ये 6 आणि आता 9 मध्ये करायचे त्या 20. 9 चेंडू आणि 6 धावा आल्या तरी 9 मध्ये 20 रनची आवश्यकता असणाऱ्या ओमकार 11 या संघाला. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 3 चेंडू आणि 7 धावा. सर एक गोष्टीचा उल्लेख इकडे नक्की केला जाईल की सफाईचे जेवढे संघ आहेत ना त्यांना नाईट क्रिकेट खेळायला खूप आवडतं कारण की ॲज इट इज त्यांची प्रॅक्टिस असते ना की नेटमध्ये रात्री खूप जास्त होते. मी पण सफाईवरतून बिलॉंग करतो तर नाईट क्रिकेट खेळायला त्यांना खूप आवडतं आणि तशीच गोलंदाजी कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये.
ज्याचा उल्लेख तुम्ही केला त्यावरती चर्चा होईल. आणि प्रणयनं काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल धावत येऊन सुंदर झेल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, कारण नाईटमध्ये खेळायला प्रत्येकालाच आवडते, विकेट यायला, कारण सफाळ्या परिसरामध्ये एक मोठी स्पर्धा म्हणजे खुशी 11च्या माध्यमातून आमदार चषकाचं मोठा जे आयोजन असतं ना त्यावेळेला ते अंडर फ्लडलाईट्स प्रकाश झोतामधली सर्वात मोठी स्पर्धा जर आपण पाहिली तर सफाळ्याच्या परिसरात होत असते. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभाग असतो. सफाळ्याचा ईस्ट वेस्टचा भाग असतो, पालघरचा भाग असतो, वसईचा भाग असतो, ओपन हाफ देखील असतो. अशा विविध याच्याने नटलेली ती स्पर्धा आपण सफाळा परिसरात खुशी च्या माध्यमातून, खास करून अल्पेश आहेत आमचे मित्र, त्यांच्याच माध्यमातून ती संपूर्ण स्पर्धा असते. आणि सफाळ्याचा संघ म्हटला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती प्रत्येक वेळी म्हणजे आता आपण हा मंगलमूर्तीचा संघ खेळतोय. इथे सरावलीच्या संघानं फायनल देखील जिंकलेली आहे. विघ्नार्थाच्या टीमनं क्वालिफाय देखील केलेलं आहे. त्याच्यामुळे असं नाही की नाही क्वालिफाय केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला ते संघ या मैदानावरती खेळतात, दिवसाही खेळतात, रात्री खेळतात आणि एन्जॉय करतात. नक्की क्रिकेट आहे, क्रिकेटशी प्रामाणिकपणे खेळा आणि एन्जॉय करत राहायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटकाण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण आणि यस झेल टिपला, एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गडी बाद, कमान डीजे. विकेट आल्यात आणि हॅट्रिक स्कोर जाऊन पोहोचलाय तो 7 धावा. 7 धावा धावफलकावरती 19 धावा. अजून एक हॅट्रिकच्या मोक्यावरती दोन डब्ल्यू आल्यात. डब्ल्यू बॅटला लागतोय आणि आत येणारा थोडा चेंडू होता, बॅटला लागला, पायावरती आदळला. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण दुसरं षटकही चांगलं हाताळलेलं आहे मृदुलनं. त्याच्यामुळे 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 8. 4 गडी बाद 8 धावा. आता 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या. याचकरता मी विपुल काय म्हटलं होतं, जी स्ट्रेंथ आहे, गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, ती ताकद आहे आणि ती ताकद पूर्णपणे दाखवलेली आहे इथे खुशी 11 मंगलमूर्ती संघानं. नक्की पूर्णपणे ताकद दाखवली, पूर्णपणे सर दोन्ही गोलंदाजी स्वतःला झोकून दिलाय. 6 चेंडू आणि 18 धावा. या आधीचा जर का मॅच पाहिला ना सर, तर NCC नारंगीचा संघ खेळत होता तिकडे पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी 28 धावा आल्या होत्या आणि आधी ते आव्हान फक्त 26 धावायचं आहे आणि येणारे 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडूचा खेळ, 18 धावांची आवश्यकता आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. प्रणय आता इथे सज्ज होतोय. सफाळ्याचा नक्कीच तुम्ही उल्लेख केला, कारण आता सफाळ्याच्या स्पर्धा आता सुरू होतील बहुतांशी. म्हणजे बाप्पा मोर्याच्या मैदानावरती स्पर्धा, चाफेवाडीची ती स्पर्धा, शिवनेरीची स्पर्धा आणि या दातिवरेची फेमस नक्की. चला येणारे 6 चेंडू आणि 18 धावा. प्रणय गोलंदाजी मारवरती. पहिला चेंडू मोठा मोठा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बोधला आणि पुन्हा एकदा गडी बाद. डीजेला पुन्हा एकदा संधी. कमान डीजे. 11 या संघाचे नवीन बॅटर बारके यांनी आपल्या गोलंदाजांनी प्रभावित केलं होतं. आता मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि 18 धावा. पाच चेंडू आणि 18 धावा. नवीन बॅटर बारक्या. सर मंगलमूर्ती विराटन या संघासाठी एक गोष्टीचा उल्लेख केला जाईल की लास्ट इयर जेव्हा मी त्यांची मॅच याच ग्राउंडवरती पाहिली होती तेव्हा त्यांच्या गोलंदाजांनी 18 चेंडूमध्ये 8 गडी बाद केले होते. आता सुद्धा विचार केला तर 5 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा सुरेख निर्धाव चेंडूची सांगता. 8 धावा आणि प्रणयचा विचार केला तर गोलंदाजासाठी जाणला जातो. एक यंग स्टार विराटनकडून बिलिंग करणारा हा बॉलर.
पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जाताना क्षेत्ररक्षक पर्यंत 1 धाव कंप्लीट. 3 चेंडू आणि 9 धावा. येणारे 3 चेंडू आणि 17 धावा. 26 धावेचं आव्हान होतं. 18 चेंडू मध्ये 26 धावा करायच्या होता, पण आता कुठेतरी 15 चेंडू मध्ये फक्त 9 धावा मंगळमूर्ती विराथन या संघाने केलेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1ने धाव फलक पुढे सरकताना आणि धावचीची संधी. येस, गडी बाद. धावचीच्या रूपात 6वा आदरा ओमकार 11 या संघाला. कमॉन डीजे. थँक्यू. सुरेख सुरेख प्रणय. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू दुसऱ्या इनिंग मधील. एक चांगली गोलंदाजी मंगळमूर्ती विराथन या संघाची. खऱ्या अर्थाने युद्ध कठीण होतं. 26 धावेचा पाटला करणं कुठेतरी ओमकार 11 या संघांना कठीण होतं, आणि खऱ्या अर्थाने खूप 17 चेंडू मध्ये फक्त 10 धावा. शेवटचा चेंडू झेल टिपला जाईल का क्षेत्ररक्षक? येस, शेवटच्या चेंडूवर सुद्धा गडी बाद आणि 10 वरती धावफळ गमलं. हार्ड लक ओमकार 11 अँड कॉंग्रॅच्युलेशन मंगळमूर्ती विराथन. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सुरू होणं गरजेचं